मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या संरक्षक भिंतीच्या कामामधील गौडबंगाल लोकशाही मराठीनं उघडकीला आणलं। मुंबईच्या अंधेरी आणि विक्रोळी परिसरात अनेक ठिकाणी संरक्षक भिंतींचं काम केल्याचं सांगण्यात आलेलं होतं। लोकशाहीची टीम आज मुंबईच्या दहिसरमधल्या केतकीपाडा परिसरात पोहोचली असता या परिसरात सुद्धा अनेक भागांमध्ये संरक्षक भिंती बांधण्यात आल्याचं सांगण्यात आलं आणि याच कामासाठी 15 कोटीहून अधिक रुपये खर्च सुद्धा करण्यात आलेले आहेत। पण प्रत्यक्षात 15 कोटीहून अधिक खर्च करून सुद्धा भिंतीच बांधलेल्या नसल्याचं आढळून आलेलं आहे। मग मात्र गेल्या 10 वर्षांपासून याच कामासाठी मुंबई म्हाडा झोपडपट्टी सुधार मंडळाकडून कोट्यवधी रुपये लाटण्यात आले कसे, हा सवाल आता उपस्थित होतोय। लोकांचं याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे हे सुद्धा आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी जाणून घेतलं। काय म्हणतायत स्थानिक, पाहूया। मी सध्या दहिसर इथल्या केतकीपाडामध्ये आलेली आहे। संरक्षण भिंतीचं घोटाळा जे आहे बांधकामाचा लोकशाहीने काही दिवसांपूर्वी उघडकीस आणला आणि याची शहानिशा करण्यासाठी आम्ही आलेलो आहे दहिसरच्या केतकीपाडा परिसरामध्ये। इथली काही स्थानिक लोक आहेत, त्यांना याबाबतची माहिती आहे का, त्यांच्याशी आपण बातचीत करताना पाहूयात। काकू, काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही इथे राहतात आणि इथे काय नेमका तुम्हाला त्रास आहे? इथे जे भिंत संरक्षण भिंत बांधण्यात आलेले आहेत, कारण तुम्ही टेकडीवरती राहतात, 10 वर्षापासूनचं बांधकाम दाखवलेलं गेले आहे, पेपरवरती नुसतं दाखवलं गेलं आहे आणि प्रत्यक्षात त्याचे पैसे जे आहेत 10 वर्षापासूनचे खाल्ले गेलेले आहेत। 15 कोटीहून अधिक या एका भिंतीचे पैसे खाल्ले गेले आहेत। याबाबतची तुम्हाला माहिती आहे का? नाही, ते संरक्षण भिंत तर आता 1 वर्ष झाली बांधून आणि रस्त्यातच आम्हाला सांगितलंय बांधतोय, अजून त्याचं काय म्हणजे अजून काय बांधलेले नाही आहेत। गटाराचं पाणी लोकांच्या घरातून जात आहे, हा आमच्या पूर्ण भिंतीतून आतमध्ये जात आहे। त्याच्यानंतर ह्या रस्त्यावर आम्ही रात्रीचं पाणी भरतो, त्यात किती जण पडतात। आता ह्या संघातच बांधले दोन्ही पण वरच्या, हल्ली बांधले, पहिली पण बांधली होती ती तुटली, त्याच्यानंतर परत पण बांधले। याच भिंतीचे काम आणि याच भिंतीचे 10 वर्षापासून पैसे जे आहेत ते लाटलेले आहेत, याबाबत काय माहिती आहे? नाही नाही, मला काय माहिती, आपण काय त्याच्यात नसतो। फक्त हे आता गटराची कामं आमची झाली पाहिजेत आणि हे जरा पायरी बिरीचं काम। यहाँ पर कोई सुधार नहीं है, ना ही पानी, ना ही लाइट, ना ही रोड, ठीक ना, ना ही पानी, ना ही लाइट, रोड त्रास लोग के होता ही है। ये पैरी पर पड़ जाता, लोग मर भी जाता है। इंसान गया इस पर से, पैरी पर पड़ जाता है, कचरा माटी पानी से, पूछो इंसान मर गया कि नहीं। रोड पर कोई बात के कोई एलू नहीं रहता है, किसी के बात के। हम लोग के थोड़ा तसल्ली के लिए बोलता है कि चलो भाई रहो, तुम लोग डरो मत, बाकी फिर 2 महीना 4 महीना जैसा बीतता है वैसा ही नोटिस भेजता है, लोग डर जाते हैं। यही देखो, पैरी पे पानी जा रहा है, हम लोग को रहने का ठिकाना है नहीं। जो इलेक्शन में आते हैं बोलते हैं सब करके देंगे, फिर उसके बाद नजर नहीं आते हैं, यही सब समस्या है। पण पाहतोय की झोपडपट्टीमध्ये राहणारे जे गोरगरीब आहेत, नागरिकांवरती अन्याय केला गेलेला आहे, त्यांच्या गरजेच्या म्हणजे त्यांच्या संरक्षणासाठी जी कामं केली गेली पाहिजेत ती कामं केली गेली नाहीयेत आणि याच गोरगरिबांवरती अन्याय होत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र ज्या पद्धतीत मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या वतीनं जी कामं हाती घेतली आहेत, मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर ब्युटिफिकेशनचं काम असेल, गटर साफ असेल, नाले साफ असतील, रस्त्याची काही कामं असतील, ही जी कामं याच मंडळाकडनं सुरू असलेली त्याची मोहीम जी आहे ती आता लोकशाहीनं हाती घेतलेली आहे। वीडियो जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। काय हुआ ही नहीं है सामने। अभी तुम्हें देखो, अजय बांधने वाला आता है, इधर का लोग बोलता है इधर काम नहीं करने का, इधर है नहीं करने का। अरे इधर आदमी रहता है, पब्लिक रहता है, इधर देखो, सुधार करो जरा। नहीं बोलता है लोग ना, सीधा ही ना बोलता है लोग। आता इथं काय खरं तर काय तुम्हाला सामने दिसाले, दिवाल तर बांधलेलं नाही, पण ते खाली काय आम्हाला तर काय माहिती नाही, पण इथं सुधारणा तर काही झालेलं नाही, बरोबर आहे ना। आता तुम्ही डोळ्यानं बघा, तुम्ही फोटो काढून न्या, प्रत्यक्ष सामने कोणी बी असं जे बोलतंय त्याला ते दाखवू शकता ना तुम्ही। संरक्षण भिंत नाही बांधली आहे, तर इकडं वाघ येतात, घेऊन जातात प्राण्यांना वगैरे, माणसांना पण त्रास आहे इकडे, आणि संरक्षण भिंत इकडे नाही आहे। या सगळ्या मुद्द्यांवर सातत्यानं लोकशाही मराठी म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करताय, पण अद्याप अधिकाऱ्यांची अळीमिळी गुपचिळीच पाहायला मिळतेय। विशेष म्हणजे घोटाळा समोर आणून सुद्धा अधिकारी त्यावर का बोलायला तयार नाहीत, हा सवालही आहे। पण लोकशाही मराठी थांबणार नाही, मुंबईतल्या टॅक्सपेयर्सचा, करदात्यांचा पैसा वाया जाऊ देणार नाही। या मुद्द्यावर लोकशाही मराठी आवाज बुलंद करत राहील आणि याबाबतचे घोटाळे समोर आणतच राहील। लोकशाही मराठी, ऐका,
पहा, जागरूक रहा.